आम्ही इथं FIR करण्यासाठी आलो. FIR करत असताना सुरुवातीला तिथं एक PI तिथं सिनियर PI उपस्थित होते. मग त्यांच्याशी बोलल्यानंतर थोडी वादावादी झाली. एक ज्युनियर कुणीतरी व्यक्ती होता, त्यांनी काहीतरी बोललं की हे होऊ शकत नाही वगैरे, आणि मग त्यांना वकिलाच्या माध्यमातून, प्रांजल नावाचे आमचे वकील इथं आलेले, त्यांनी तिथं समजून सांगितलं हा ऍक्ट काय आणि कॉग्निजेबल ऑफेन्स आहे. हे मी नाही, महाराष्ट्रातला कुठल्याही वकिलाला तुम्ही विचारा, जजला तुम्ही विचारा, आणि हे मराठी जजेस आणि वकील हे तुम्ही ऐकत असाल तर मग असं असताना FIR हा करायला तिथं लॅपटॉप आणला गेला होता आणि माझं स्टेटमेंट टाईप करायला सुरुवात झाली होती. मग एक मोठे एक मोठा अधिकारी म्हणजे ॲडिशनल म्हणजे DCP इथं आले आणि त्यांनी तिथं येऊन सांगितलं नाही FIR होणार नाही. मग आम्ही विचारलं का नाही होणार. मग त्यांनी थोडंसं सांगितलं तो आमचा अधिकार म्हणजे पोलिसांचा अधिकार. आणि मग म्हणलं की अहो या पुस्तकामध्ये जे काही दिलंय, जे ऍक्ट आहे, एक वकील सांगतायत की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर FIR आपल्याला घेता येते. त्यांनी तिथं सांगितलं तुम्हाला करायचं करा, आम्ही FIR करून घेऊ शकत नाही, आणि हे तुम्हाला ज्याला सांगायचं तुम्ही त्याला सांगा, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, जी कारवाई करायची तुम्ही करा, पण आम्ही ही FIR नोंद करू शकत नाही. मग दुर्दैव असं या देशातला नागरिक म्हणून आमचा जो अधिकार आहे तोच आम्हाला वापरून दिला जात नाही. मग कोणाचा असा फोन आला या मोठ्या DCPला की ज्याच्यामुळे ते FIR करून देत नाहीत. आता याच्यामध्ये हा आमचा अधिकार आहे, त्याच्याच बरोबर FIR करायला घेतली होती, मग ती कॅन्सल केली, आणि मग अशा पद्धतीने दबाव आणून तुम्ही म्हणत असाल FIR होऊ शकत नाही, तर तुम्ही कुठल्याही वकिलाला विचारा, FIR 100% तिथं होऊ शकते आणि FIR झालीच पाहिजे. 100% ते जाणवले ना. मग एवढी मगरुरी दाखवायची नसते. आणि मगरुरी एक सांगतो, कुठल्याही अधिकारीची बघितला ना हा व्हिडिओ. म्हणजे अजित दादांची खुनीबद्दल जो FIR रोहित दादा गेले होते पोलीस स्टेशनमध्ये, तर त्यांची FIR घेतली नाही. अगोदर लॅपटॉप आणला होता, टाईप करणं चालू झालं होतं, तिकडून कुठले तरी DCP साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की FIR घेऊ शकत नाही. मग विचार करा, म्हणजे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्रीचा घात होतो, त्याची रिपोर्ट घेत नाही, तर सर्वसामान्य जनतेचं काय? तुम्हाला वाटते काय सर्वसामान्य जनता आज सुरक्षित आहे काय? नाही आहे. अरे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री मरतो तर त्याचा घात होतो, प्लॅनिंगने होतो, तर विचार करा. आणि त्याच्याविरुद्ध कोणीही FIR घेत नाही. लॅपटॉप आणतात, टाईप करणं चालू होतात, अनेक वेळेस DCP साहेब म्हणतात आम्ही FIR घेऊ शकत नाही. तर विचार करा, कुठलं तरी कोणीतरी प्रेशर करत आहे ना त्यांच्यावर, मजबूरन ते घेऊ शकत नाही. त्यांनाही माहित आहे अजित पवार साहेबांचा घात झाला म्हणून, त्यांनाही माहित आहे, पण ते वरचे प्रेशर करणारे लोक असतात, प्रेशर देतात, त्या कारणामुळं कोणीही FIR घ्यायला तयार नाही. विचार करा दादा, अजित दादाचा गुड रहस्य जनतेपर्यंत तर येणं हे गरजेचं आहे. रोहित पवार साहेब आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि रोहित पवार साहेबांच्या पाठीशी सगळे महाराष्ट्र हाव ना आपण. मग माझं तेच म्हणणं आहे की सर्वसामान्य जनतेवर अशी पाळी आली तर सर्वसामान्य जनतेची FIR घेणार काय हे लोक? नाही घेणार, घेऊ शकणारच नाही. कारण इथं उपमुख्यमंत्री मरतो, इथं त्याचा घात होतो, त्याची FIR घेत नाही, तर सर्वसामान्याची जनतेची घेणार काय? नाही घेऊ शकणार ना दादा. त्या कारणामुळं तुम्हाला हेच सांगत आहे, एकीकरण महत्वाचं आहे आणि एकीकरण हे गरजेचं आहे. तुम्ही विचार करा, ज्या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्रीची FIR घेतल्या जात नाही, तर सर्वसामान्य जनतेची घेणार काय लोक? नाही घेऊ शकणार ना. म्हणजे त्या पोलीस लोकांनाही माहित आहे की अजितदादा संघ असं पद्धतीचं कांड झालं, पण वरून प्रेशर आल्यामुळं ते लोक FIR घेऊन नाही राहिले अजितदादांचा. विचार करा तुम्ही या गोष्टीचा, विचार करा. अजित दादाचा प्लॅनिंगने खून केला, प्लॅनिंगने त्यांना मारलं, हे पुरा महाराष्ट्राला माहित आहे. हो, पुरा महाराष्ट्राला माहित आहे. कारण अजित पवारचा ज्या प्लेनमध्ये घात झाला त्या प्लेनचा मालक छाती टोकून सांगतो, हो प्लेनमध्ये काही बिघाड नव्हतं म्हणे,
रनवे चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या, तर मग विमान फुटलं कसं? प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना. ज्या विमानात 6 जण बसली होती, 5 जण सापडले, एक व्यक्ती गेला कुठं? ज्या विमानात ब्लॅक बॉक्स हा शेपटीच्या पाशी राहत असतो, शेपटी जळली नाही, ब्लॅक बॉक्स जळला कसा? अरे हे पुरं प्लॅनिंग आहे. सगळ्या सुई म्हटलं VSR कंपनीच्या मालकाचीकडे वळत आहे. विचार करा तुम्ही ह्या गोष्टीचा. महाराष्ट्रातल्या जनतेला माझं एकच म्हणणं आहे, जोपर्यंत अजितदादाला न्याय मिळत नाही, अजित पवार साहेबांचा खुनी सापडत नाही, तोपर्यंत आपल्याला जल्लोषाने आपल्याला सहभाग घ्यायचा आहे आणि रोहित पवार साहेबांना आपल्याला मदत करायची आहे. रोहित पवार साहेबांना आपल्याला सपोर्ट करायचे आहे. त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही एकटे नाही, महाराष्ट्रातली जनता तुमच्या पाठीशी आहे. कारण अजितदादांचं गूढ रहस्य लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. पुरं प्रशासन करत असेल असं वाटतं मला. तुम्हाला वाटतं का? नक्की कमेंट करून सांगा. कारण गोष्ट हे नाही आहे, गोष्ट हे आहे की अजित पवार साहेबांची FIR का घेतली जात नाही, का घेऊन नाही राहिले? त्या पोलीसवाल्याला कोणाचा फोन आला असेल, त्या DCP साहेबांना कोणाचा फोन आला असेल, कोणाचा प्रेशर आला असेल, तुम्हाला माहिती असेल. मला तर माहीत नाही दादा, तुम्हाला माहिती असेल नक्की कमेंट करा. कोणाचा प्रेशर होऊ शकते हो त्या माणसाला? काही FIR घेऊ नका म्हणून अजित पवार साहेबांची जे झालं त्याची का? अरे एवढा बलाढ्य नावाजलेला आमदार त्याचीच FIR घेऊ शकत नाही, तर विचार करा सर्वसामान्य जनतेची घेणार काय? घेणार काय? नाही घेणार. त्या कारणामुळे तुम्हाला सांगतो दादा, अजितदादाचं काहीतरी गूढ रहस्य लपवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि अजितदादाचा खुनी हा सापडला नाही पाहिजे म्हणून हे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे. समजलं काय? काय वाटतं तुम्हाला व्हिडिओमध्ये? नक्की कमेंट करा, शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, फेसबुकवर फॉलो करायला विसरायचं नाही.